नांदेड जिल्ह्यामधील रामतीर्थ मतदान केंद्रावर एका व्यक्तीनं मतदान केंद्रात प्रवेश करत व्हीव्हीपॅट मशीन आणि बॅलेट मशीन कुऱ्हाडीनं तोडून टाकलं। भानुदास एडके असे या व्यक्तीचं नाव आहे आणि या व्यक्तीनं मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला। संविधान वाचवण्यासाठी आपण हे करत असल्याचं ओरडत होता आणि या फोडलेल्या मशीनमध्ये अंदाजे 500 मतदान झालेलं होतं। पण कंट्रोल युनिट सुरक्षित असल्यानं झालेलं मतदानही सुरक्षित असल्याचं प्रशासनानं दावा करताना म्हटलंय। नांदेड लोकसभा मतदारसंघातील रामतीर्थ पोलिंग स्टेशन आहे, देगलूर विधानसभा अंतर्गत येतं। त्या ठिकाणी एका व्यक्तीने ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीन डॅमेज करण्याचा प्रयत्न केला। या प्रयत्नामध्ये बॅलेट युनिटला क्षती झालेली आहे आणि व्हीव्हीपॅटचा वरचा भाग थोडा क्षतिग्रस्त झालेला आहे। मात्र कंट्रोल युनिट सेफ आहे आणि व्हीव्हीपॅटच्या ज्या चिट्स असतात स्लिप्स त्यासुद्धा सेफ आहेत। आपण त्या ठिकाणी तातडीने प्रोटोकॉलनुसार मशीन चेंज करून त्या ठिकाणी मतदान जे आहे ते पुन्हा आता रिझ्यूम झालेलं आहे। त्याचं आपण वेबकास्टिंगद्वारे या ठिकाणी पूर्ण वेळ आढावासुद्धा घेत आहोत। याविषयी पोलिसांनी संबंधिताला ताब्यात घेतलेला आहे। त्याचबरोबर या घटनेची माहिती आपण सर्व वरिष्ठ कार्यालयांना पोहोचवलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।